नमस्कार मैत्रिणींनो. आज माझ्याकडे घरी साधा सोपा बेत आहे, पण झणझणीत आणि गावरान बेत आहे. शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या लहानपणीच्या काळामध्ये पंक्तीमध्ये जसं जेवण भेटायचं ना, त्यावेळचा हा मेन्यू आहे. आत्ताच्या पंक्तीचे मेनू जरा वेगळे असतात. तुमच्याकडे काय काय असतात ना मेनू, हे मला कमेंट करून सांगा. बरं, आजचा आपला मेनू बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्याचीही गरज नाही आहे. अगदी भाजीला काही नसेल ना घरात, तरीसुद्धा हा आपला गावरान मेन्यू आरामात तयार होतो. कारण आपल्याकडे घरामध्ये कॉमनली अवेलेबल असतो तो म्हणजे कांदा, लसूण, लाल तिखट, तेल आणि मीठ. बस एवढंच साहित्य पाहिजे आपल्याला. सगळ्यात अगोदर एक लोखंडी तवा घ्यायचा आहे आणि त्यावरच ही चटणी बनवायची, ज्याची चव अप्रतिम अशी येते. जर तवा नसेल तर तुमच्याकडे भजी तळण्याची जी लोखंडी कढई आहे ना, ती वापरायची. तिच्यातही सेमच टेस्ट येणार आहे आपली. ठीक आहे. सगळ्यात अगोदर लसूण ना कापून घ्यायचा आहे ना वाटून घ्यायचा आहे. मस्तपैकी लसूण असा ठेचून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग फोडणी द्यायची. लसणाच्या ठेचून घातल्यामुळे त्याला चव खूप छान येते. शिवाय खातानाही त्याचा जो क्रंचीनेस येतो ना, तो अप्रतिम लागतो चवीला. तुम्ही जर कधी लसूण ठेचून नसाल वापरत ना, तर माझ्या सांगण्यावरून एकदा वापरून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला टेस्ट कशी वाटली. बरं, आता लसूण परतत आलेला आहे. लसूण थोडासा परतवून झाला की त्यानंतर मग कांदा घालून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा कमी जास्त करू शकता. कांदा कमी जास्त करू शकता म्हणजे कांद्याचीच चटणी करायची. किती लोकांसाठी करताय त्यावर तुम्ही कांदे डिपेंड ठेवायचेत. मी एकूण 3 जणांसाठी केलेली चटणी आहे. यासाठी मी या ठिकाणी 3 मध्यम आकाराचे कांदे वापरलेले आहेत. कांदा घालून घेतला की लगेचच त्यावर मीठ घालायचे, जेणेकरून आपला कांदा लवकर शिजतो. जर तुम्हाला जास्त घाई असेल तर तुम्ही पाणी घालून कांदा शिजवून घेऊ शकता. पण पाणी घालून कांदा शिजवला ना की त्याची चव थोडीशी वेगळी येते, गोडसर लागतो कांदा. म्हणून मग पाणी न घालता तेलातच वाफेवर आपल्याला हा कांदा शिजवून घ्यायचा आहे. आपल्याला एकूण 3 चमचे तेल लागणार आहे, सॉरी 3 पळी तेल लागणार आहे. सुरुवातीला 1-1.5 पळी मी घालून घेतलेला आहे आणि नंतर आपण कधी वापरायचं हे मी तुम्हाला पुढे सांगते. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जर आपल्या अशा गावरान रेसिपीज तुम्हाला हव्या असतील ना, तर मला कमेंट करून सांगा. माझ्याकडे सगळ्या गावरान रेसिपीज आहेत, त्या मी तुम्हाला नक्कीच पोस्ट करेल. ठीक आहे. बरं, आता कांदा एकदा मिठामध्ये छान परतवून घेतला ना की झाकण ठेवायचं आणि कांदा शिजू द्यायचा आहे. 2-3 मिनिटानंतर हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे. मी एकूण 4 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं, पण मध्ये एकदा मी कांदा हलवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता कांदा छान शिजला आहे. पूर्ण शिजलेला नाही आहे, छान शिजला आहे, म्हणजे अजून थोडीशी वेळ आहे कांदा शिजण्यासाठी. कांदा तुम्ही प्रॉपर शिजू द्यायचा आहे, जेणेकरून कांदा खाताना म्हणजे चटणी खात असताना आपल्याला त्याची चव अप्रतिम अशी लागेल. आता कांदा शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, म्हणून मग मी पुन्हा एकदा त्यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि मग कांदा शिजायला ठेवला आहे. कांद्याला जर तुम्ही सुरुवातीला मीठ नाही घातलं तर कांदा शिजायला खूप जास्त वेळ लागेल, शिवाय तो करपटही लागेल. म्हणून मग कांद्याच्या सुरुवातीलाच चटणीमध्ये मीठ घालून घ्यायचे, ज्यामुळे आपल्या चटणीला टेस्ट खूप छान अशी येते. आता तुम्ही बघू शकता कांदा असा छान गोल्डन कलरचा झालेला आहे. आपला कांदा आता पूर्णपणे शिजलेला आहे. आता आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे बेसिक साहित्य. बेसिक साहित्य म्हणजे काय? काही नाही हो, लाल तिखट घालायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालून घेऊ शकता. जास्त लाल तिखट, कमी लाल तिखट या प्रकारे. मी या ठिकाणी जवळपास 1 चमचाभर लाल तिखट घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जर खूप जास्त डार्क कलर हवा असेल चटणीचा, तर मग तुम्ही यामध्ये काश्मीरी रेड चिली पावडर किंवा मग अगदी बेडगी मिरची पावडर जरी वापरली तरीसुद्धा चालेल. त्यांनी रंग छान येतो, पण त्याचबरोबर आपल्या चटणीला टेस्टही छानच येते. म्हणून मग घातली ती तर चालेल, पण माझ्याकडे जी मिरची पावडर आहे तिला रंग छान आहे, म्हणून मी यामध्ये काश्मीरी मिरची पावडर किंवा मग बेडगी मिरची पावडर घालून घेतलेली नाही आहे. मी फक्त रोजच्या वापरातील जे आपलं लाल तिखट आहे ना, ते घालून घेतलेलं आहे. आता मिरची मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि आपल्या सगळ्या कांद्याला त्या मिरचीचा झणझणीतपणा आला पाहिजे ना, इतपत त्याला शिजवून घ्यायचे. पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटासाठी झाकण पुन्हा एकदा ठेवायचं आणि मग याची वाफ काढून घ्यायची. एकदा ही वाफ काढून घेतली की आपली कांद्याची चटणी तयार आहे. आता एका बाजूला आपण ही कांद्याची चटणी बनवतोय ना, दुसऱ्या बाजूच्या गॅसवर लगेचच आपल्या भाकरी आरामात तयार होतात. मी पण तेच केलं होतं. तुम्ही बघू शकता तेल छान सुटलं आहे की नाही. मग माझं एका बाजूला कांद्याची चटणी चालू होती आणि दुसऱ्या बाजूला मस्त भाकरी चालू होत्या. मी बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ज्वारीच्या किंवा मग तांदळाच्या भाकरींसोबतही ही चटणी सर्व्ह करू शकता. खूप छान लागते चवीला. आणि जर नसेलच तुम्हाला भाकरी खायची तर तुम्ही अगदी चपातीसोबतसुद्धा ही चटणी आरामात खाऊ शकता, काहीच हरकत नाही आहे. बरं, आता आपला कांद्याची चटणी जी आहे ना, ती छान तयार झालेली आहे. ती खाली लागली आहे, काळी झाली आहे असं दिसत जरी असेल ना, तरीसुद्धा त्याचा फ्लेवर खूप छान येतो. तुम्ही बघू शकता केवढा सुंदर रंग आलेला आहे आपल्या चटणीला. आता आपल्याला राहिलेलं 1 पळीभर जे तेल आहे ना, ते घालून घ्यायचे.
तेल कांद्याच्या चटणीमध्ये थोडंसं जास्त असेल ना तर ती खायला अशी मस्त चमचमीत लागते. म्हणून मग मी माझ्या आवडीनुसार आमच्या घरच्या आवडीनुसार यामध्ये थोडंसं जास्त तेल घालून घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर घालायचे, नसेल आवडत तर कमी तेल वापरलं तरीसुद्धा चालेल. तुम्ही बघू शकता केवढी सुंदर चटणी तयार झालेली आहे. आता माझी खाऊन झालेली आहे तरी पण माझ्या तोंडाला पाणी येतं, एवढी भारी झाली होती चटणी. तुम्ही एकदा अशी कांद्याची चटणी नक्की करून बघायचे आणि मला कमेंट करून सांगायचे की तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. आणि हो, ही अशी गावरान चटणी आम्ही लहान असताना ज्या पंक्ती व्हायच्या ना जेवणाच्या, त्याच्यामध्ये नक्की भेटायची. तुमच्याकडे काय भेटतं ना हे मला कमेंट करून सांगायचे. धन्यवाद.